नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 27 जून 2024 आणि पुढील आपला हवामान अंदाज आहे 7 जुलैपर्यंतचा, म्हणजेच पुढील 9-10 दिवसाचा अंदाज आहे, 9-10 दिवसाचा। तर आज 27 आणि 28 29 हे पुढील म्हणजे 3 दिवस 29 पर्यंत जास्तीत जास्त, तर 29 पर्यंत पावसाची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी। आणि उर्वरित म्हणजे 30 पासून पुन्हा आपल्याला पावसाचे प्रमाण जे आहे ते कमी होणार आहे। तर सध्याच्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर पावसाचे प्रमाण जे आहे म्हणजे 2 दिवसामध्ये 28-29 या दिवशी या तारखेला सुद्धा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे। जिथे पडा तिथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे, म्हणजे मराठवाड्याचा सांगतो आहे मी, हलका ते मध्यम स्वरूपाचा। आणि हा पाऊस पण सर्वदूर पाऊस नाही, तर संभावित जे आपल्याला पाऊसमान जे आहे ते 17 तारखेपासून राज्यामध्ये पाऊसमान बऱ्याच भागामध्ये बऱ्याच कमी झालेलं आहे। तर उर्वरित आता सध्या जे आहे ते 27 जून म्हणजेच जिथे पाऊस पडला आहे तिथे तर चांगलंच आहे, पण जिथे पाऊस पडलेला नाही तिथे फक्त 2 दिवस आपल्याला तुम्हाला वाट बघायची पावसाची, आज आणि उद्या आणि परवा, ह्या 2 ते 3 दिवस। आणि ह्या 2 ते 3 दिवसानंतर जर पाऊस जर नाही आला तर तुम्हाला पिकाला पाणी देण्याची वेळ येऊ शकते। तुम्ही पिकाला पाणी देऊ शकता, कारण पुढील 30 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये अत्यंत पावसाचे प्रमाण कमी होणार आहे आणि तापमानामध्ये वाढ होणार आहे। तर त्या परिस्थितीमध्ये ज्यांना पिकाला पाण्याची उपलब्धता असेल त्यांनी पाणी दिले तर काय हरकत नाही। आणि आपण जर पाहिलं तर शेतीमधील शेतजमिनीचा प्रकार, तर हलकी मुरमाड जमीन असते तिला पाण्याची जास्त गरज आहे, आणि त्या जमिनीला पाणी जरी दिलं तरी काही होत नाही। पण पाणी देताना थोडं हलकं पाणी तुषार पद्धतीने पाणी जर दिलं तर काही अडचण नाही। आणि पुढील परिस्थिती जर पाहिली आपल्याला शेतकरी बांधवांनो, तर 7 जुलैपर्यंत पावसाची शक्यता नाहीच।